आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा शाखेच्या वतीनं आज आम्ही मिरज सांगली सिव्हिलचे अधिष्ठाता गुरव साहेब यांना वर्ग ड पदाच्या भरतीसाठी संविधानाचे हक्काच्या उल्लंघन करून अधिकाराचा गैरफायदा घेऊन या ठिकाणी काही जे काही गैरचुका झालेल्या आहेत ते आम्ही निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी त्यांना काही गोष्टी आम्ही स्पष्टपणे सूचना देखील केल्या। जे उमेदवार पद ड पदासाठी अर्ज भरलेले आहेत त्यांना काही पर्याय दिले होते भरताना, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे असं दिला असताना देखील तो पर्याय न निवडता चुकीच्या ठिकाणी हजारो किलोमीटरवर त्या उमेदवारांना पाठवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी जो पद सिलेक्ट केलेला आहे तो पद सिलेक्ट केलेला नाही, हे अत्यंत चुकीचं आहे। खरोखर जे होतकरू गरीब कष्टकरी जे वर्गाचे जे विद्यार्थी उमेदवार जे अर्ज भरलेले आहेत त्यांचं यामध्ये आर्थिक, शारीरिक सर्वच काही गोष्टी नुकसान होणार आहेत। कडाकीच्या थंडीमध्ये हजारो किलोमीटरच्या वरती त्या उमेदवारांना पाठवायचं, कारण ते पर्याय नसताना देखील पाठवायचं, न कळत उमेदवाराला सांगायचं 2 दिवसाच्या समोर असताना, हे अत्यंत चुकीचं आहे। हे आम्ही मान्य करणार नाही आणि त्या उमेदवाराला खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुठंतरी अपात्र करायचं, गरीब कष्टकरी उमेदवारांना कुठंतरी त्या पदामध्ये नच घेता कुठंतरी अपात्र व्हायला पाहिजे। या दृष्टीने हे जे काही सगळा खोटाटोप केलेला आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि जे काय चुकीच्या पद्धतीचे हे काही निर्णय झालेले आहेत तो तात्काळ बदलून तात्काळ ह्या भरती स्थगिती द्यावी किंवा त्या ज्या ठिकाणी आपण पर्याय निवडले त्या पर्यायात तोच पर्याय निवडावा, अन्यथा त्या संबंधित अधिकाऱ्यावर, संबंधित एजन्सीवर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यामध्ये काही जर चुकीचं जर आम्हाला आढळलं, जर पारदर्शक कारभार नाही दिसला तर आम्ही उग्र पद्धतीनं राज्यभर आंदोलन केल। याची नोंद संबंधित सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता आणि सांगली जिल्ह्याचे कलेक्टरांनी घ्यावी, अशी या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन युनियनच्या वतीनं मागणी करतो। धन्यवाद।